The Hindu religion and culture and the offerings very different. It's not for the faint-hearted to watch an animal's head chopped off. Imagine a community in India with African roots practicing ancient Hindu traditions that few have ever seen. How did they get here, and what hidden customs have they preserved for centuries? Well, this video will take you deep into their hidden traditions, revealing rituals and beliefs you won't believe is real. Prepare to uncover the extraordinary world of the Hindu Siddhis. He's the chief priest here. Okay, so he's the Hindu priest. Yes, his name is Sanu Siddhi. Sanu Siddhi, yeah. Okay, and over there, That is his son. his son. What's his son's name? नाम क्या है उसका? भास्कर. यार मैं रिकॉर्ड Bhaskar. And where is his home? Here in Santubai? Yes, yes. They all are from Ankola only. Oh, they're all from Ankola. फोटो खींच. ये नहीं. नाही फोटो काढू नको भुतूर बसून अंदर नहीं जाने बाहर से. भुतूर जाऊ ना तुम्ही लास्ट टाइम आम्ही येणार त्यांना भुतूर बसून घेऊन येतो बरं आहे ना नाही कसं जाता काय काय जाता म्हणून सांगू कळला नाही. I am working on Siddhis in Karnataka, particularly in Ankola in Yellapur Taluka. अंकोला तालुका. हाँ, Hindu Siddhis. हाँ. Yeah. तो सर आपका नाम? सानू. सानू सिद्धि. तो सर जो सिद्धिनाथ है, आप यहाँ पे कितने सालों से प्रीस्ट हैं? आता सिद्धीनाथ कितले वर्ष तुम्ही पूजा करून घेता? आता आईलेकडे की आता पष्टाकी तुम्ही आम्ही किती- 25 वर्ष 25 years. 25 years. अंधीच्या आग चालू तो उसके पहले इसका प्रीस्ट कौन था और सिद्धिनाथ की क्या स्टोरी है और सिद्धिनाथ कहाँ यहाँ कैसे आए, क्या स्टोरी है इसके पीछे की? ह्याच्यासून आधी कोण पूजा करीत आणि सिद्धीनाथाचे मूळ काय असा आणि त्याची स्टोरी काय असा काम विचारतात. सिद्धीनाथाचे मूल आणि तोरी म्हणून सांगला आम्ही कहले की जाती वंगडा आले आम्ही हे ब्रिटिश नाही कामा खाडीले म्हणजे झाले ते उरून गावात रावले म्हणजे. मात्र वो बोल रहा है कि हमें तो पोर्चुगीज टाइम में आया था काम के लिए मग त्याच्या मागीर त्यांच्याकडे त्रास दितात नाही आमका त्यांचे गुलाम जाण रावले आम्ही त्यांना आकडे येयल्या मागीर केलो त्यांच्याकडे ग्रामाने 200 वर्ष जाताले गावा टायमार उतरा बगीन हिंदी उधरले इंग्लिश उलयचे म्हणजे इंग्लिश बी नाही एक नंबर उलयचे आम्ही रनात रावचे तो मनीस पालो बिलो पाणी. तो पहला उधर पोर्चुगीज टाइम पे गोवा आए थे. गोवा के बाद टाइम में उधर तो बहुत वो लोग तो ये देता था क्योंकि क्या बोलता है वो एट्रोसिटी. हाँ वो देता था. इसीलिए बाद में वो क्या करता हम लैंग्वेज भी डिफरेंट था. इंग्लिश भी बात करने के लिए नहीं आता था और दूसरा लैंग्वेज था उधर ट्राइबल लैंग्वेज था वो टाइम पे भी. बाद में क्या करा उधर गोवा छोड़कर हम सब इधर जंगल साइड आ गए इस साइड माइग्रेट हो गए. तो ये जो सिद्धिनाथ स्ट्रक्चर है, ये स्ट्रक्चर यहाँ आज मतलब इससे पहले इसका प्लेस क्या था और इस प्लेस पे सिद्धिनाथ का स्ट्रक्चर कब बना है, कितना पुराना है ये स्ट्रक्चर? हे सिद्धीनाथ आता आम्ही हिंगा बघून घेतात नाही हे केन्नाचे हे सामान्य आम्ही गावाचं आम्ही इकडे इंडिया ह्या राज्यात गेल्या मागीरचं ना सामान्य नाकनूर येता 500 वर्षाचं आम्ही असं नाही करीत होतो म्हणा फस्ट ते एक काय नाव 50 वर्ष करताले 50-100 वर्ष काही येणाच ना मागीर आम्ही आकडे येयले नाही मला एकूच कुटुंब ते म्हणा ते आमचे एकूच कुटुंब राहिले 4 एकर जमीन राहिलं ते रानात बिनात जावना त्यांना तो रोग बी केलं नाही त्या टायमार आम्ही इकडे येले. नहीं तो वो तो क्या हुआ तो गोवा से इधर आया था वो तो यहाँ नज़दीक याना था उधर से तो 50 साल थे उधर. बाद में इधर माइग्रेट हो गए हैं. ओके. इधर वो तो एक करके शायद लगभग 400 से 450 साल हो गए. ओके. तो आप लोगों ने लाइक इसको आइडेंटिफाई कैसे किया कि ये 2 स्टोन जो है ये सिद्धिनाथ स्टोन है? तुम्ही कसे हे पता चला तुमका कसे कळले की हे दोनच फातर ते सिद्धीनाथ म्हणून? ते मला हाडीले वो तो लाया था उधर से अफ्रीका से लाया था. आफ्रिका नाही येणाच हाँ या वो तो याना से लाया था वो दो.
तो ये पिछले 25 साल से यहाँ पे प्रीस्ट है और इसके पहले प्रीस्ट कौन था, इसकी पूजा कौन करता है, याना से इसको कौन लाया यहाँ पे? त्यांनी काय विचारतात का म्हणून सांगल्यार तर तुम्ही आता 25 वर्षासून पूजा करून घेता सर आता त्याच्यान अगदी कोण करून घेत हल्ले याणासून कोणे हाडले आमच्या कुटुंबात म्हणा आमच्या पंजी आज्यान आज्याच्या आज्यान हंगा काढले नंतर त्याच्या मागीर केले आमचे आजो मागीर त्याच्या मागीर आप्पोची आमचे बापूय यांनी सगळे मिळून करून घेतले. वो बोल रहा है कि उसका फैमिली मेंबर्स मीन्स ग्रैंडफादर फादर ग्रैंडफादर फादर वैसा ऐसा लोग ये पूजा करते आए हैं. अच्छा, तो लाइक जो फर्स्ट पर्सन थे इन्हीं की फैमिली से थे जिन्होंने पूजा परफॉर्म की थी यहाँ पे, अभी जो प्रेजेंट का स्ट्रक्चर है. आता ते आता फर्स्ट तुमच्या मंथनाचे कोणे केले का म्हणजे त्यांचे नाव घेऊन तुमका याद आता नाव घेऊ का याद असा दोन नाव म्हणून सांगचे म्हळ्यार आमच्या आज्याचे नाव पुरो म्हाका गोत आसा. आमच्या आज्याचे नाव बाबू सिद्धी. बाबू सिद्धी. इसका ग्रैंडफादर का ग्रैंडफादर ने बाबू सिद्धी. ओके, बाबू सिद्धी वो फर्स्ट पर्सन है जहाँ जिन्होंने यहाँ पे पूजा किया था. अद्दी पूजा केलो की त्याच्यासन अद्दी दुसरे आणि हल्ले दुसरे हल्ले ते उसका पहला भी दूसरे था लेकिन त्याला नाव नाम याद नहीं है. ओके, तो इनको वो कैसे मिला, लाइक जो पहला आदमी था फिर उनके बाबू सिद्धी को कैसे चूज किया कि अगला नहीं वैसा नहीं, वो तो फैमिली मेंबर है ना. अच्छा, बाबू सिद्धी का जो एंसेस्टर्स पूजा करते थे, एंसेस्टर पूजा करते थे उसका बाद में उसका सन और उसका भाई वही सब जाता है. और ये सेकंड जनरेशन है कि थर्ड जनरेशन है जो सिद्धीनाथ का पूजा कर रहे हैं? बाबू आता तुमचे आता बाबू सिद्धी आल्या वगैरे कोणी केले? इसका फादर था. बाबू सिद्धी झाल्यामुळे पुट्टा सिद्धी पुट्टा उसका फैमिली में होता है. लेकिन सिद्धीनाथ के जो प्रीस्ट बनेंगे इसी की फैमिली से कोई और नया मेंबर बनेगा, जरूरी नहीं कि इनका बेटा बने, कोई भी और जो एलिजिबल पर्सन है कोई भी. ओके, तो सर लाइक इसमें जो पूजा रिचुअल्स होते हैं, पूजा क्या क्या करते हैं आप, कैसी कैसी पूजा के रिचुअल्स हैं इसमें सिद्धीनाथ के दिन? जैसे आज आपका फेस्टिवल है तो ये कैसे डेट डिसाइड होता है कि आज इस ईयर के इस डे में ये फेस्टिवल सेलिब्रेट होगा? तुम्ही आज सिद्धीनाथ करतात नाही, सिद्धीनाथ करचे तुम्ही सिद्धीनाथ अमक्या दिसूत जाव का म्हणून कसे आयके करतात? आम्ही म्हळ्यार आमची एक फाटली पद्धत आसा, एक बुधवार नाला आयतार अशें तसे नाही म्हळ्यार अमक्यात दिसा म्हळ्यार अमक्या महिन्यातूच हय फाटीच्यान जाव का म्हणजे कसे तुम्ही आयके करतात? फाटीच्यान केल्ले पद्धतीनच आहे. आता आमचो आजो आमचे बापूय आप्पाची सगळे त्या त्या वरा करून घेतात न्हू, तेच डिसायड करतात. म्हळ्यार ते कशें आहा तुमकां ते बी सांगता. ह्या उगादी नंतर आराद्र पावस येता बरोवन तेज्या उतर घालूं कट्टी सांगा. तेज्या उतर एक वार आसा न्ही, आज आयतार नाल्यार बुधवार नाल्यार तेच सेम आनी खंयचे दुसरे शिकयनात. वो क्या बोल रहा है उसका आफ्टर द युगादी, आफ्टर हिंदू का न्यू ईयर होता है ना, आफ्टर की युगादी और आराध्रा बारिश रहता है ना, आराध्र उसका अंदर डालना पड़ता है वो तो हिंदू कैलेंडर के हिसाब हिंदू कैलेंडर के हिसाब से. वो भी क्या है संडे और वेडनेसडे, इन 2 दिन में होना 2 दिन में होना चाहिए. चाहिए. और इस दिन में क्या क्या पूजा होती है, क्या क्या आप ऑफर करते हो, किस तरह की पूजा परफॉर्म आज करते तुमची पूजा कशी करून करतात? आमची पूजा म्हणजे सांगल्यार फुला गंध तांदूळ अक्षत आणि आंब्याताळे मेन आंब्याताळे हो? हाँ, आम के पत्ता. आमके पता इस मेन मागीर तेका आमची एक पद्धत म्हणजे सांगल्यार 2 सूल उरता एका तेका 2 सुलाक 2 बारीक तुकडा मारतात. मागीर Hi, and what is your name? My name is Ganapati. Ganapati? Yeah. From? I'm from Ankola Taluk, Shevkar village, Dongri Gram Panchayat. And what do you do for a living? What's your job? No, I'm working on an NGO Oh, NGO. and coordinator. Okay. His name is Sanu. Sal. Hello. Okay. Okay. I'll wait ते for you. पोरांची मात्र व्हळा लक्ष्मीनारायण तो पट्टे होणं पोरांची बिगू करण्याचे. Okay. I'm sitting here in the village of Santun Bail. I am going to ask this Siddhi gentleman. He is a Siddhi Hindi. His religion is Hindi religion. In India, you find Siddhi Hindi, Siddhi Muslim, and Siddhi Christian. So today here they will be showing different cultures from the Siddhi Hindi community,
Sidi Christian community and Sidi Muslim community. The gentleman in orange, he's a Sidi spiritual leader. Sir, how long has he been a Sidi spiritual leader and when did you start? तू केन्नाचून हे पूजा करू लागला का म्हणून त्यांनी विचारता कितले वर्साचें की केन्नाचें कितले वर्साचे म्हळ्यार आदी आमचो बापूय आप्पाची मेळून करीत न्हय मागीर काय जालें म्हळ्यार 25 वर्साचें म्हळ्यार तेका म्हाका सांगीत तेणी ते म्हळ्यार ते कशें आगोता तुमकां सांगचें म्हळ्यार ते सांगलें मात्र सांगून सोपं हां ते 25 वर्साचें 2001 25 जाले हांव तेच्या 25 years हो गया 25 years he will be doing in his puja and वगैरह in here Okay. Oh, he's been practicing. practicing in here Can you tell? before that his father grandfather and ancestors will be doing that pujas and वगैरह Oh, in they've been here. practicing Yeah. puja. Can you explain what is puja to the people who don't understand what puja is? Because I come from a Christian background. I have no idea what puja is. Puja means we'll be that today we'll be taking that coconut and some kumkum and some Udvati. flowers and some Keli, udvati, udvati. camphor and something we will be giving to our god. Oh, so puja is like a religious offering. Religious offering. Or just like in Christianity when we make an offering. Okay. Like that. Okay. Does he know where his ancestors came from? Which part of Africa? Does he have any idea? तुमकां आफ्रिकाचून खंयसून येयल्ले म्हणून गोता की तुमचे व्हडले आज्या पणज्यांचे तेणी आफ्रिकाचून खंयसून येयल्ले म्हणून गोता की पर्टिक्युलर जागो ते आतां आमकां बेगीन तुरला वरका खंयच्यान येयल्लो म्हणल्यार आमचे म्हाज्या कडेन सांगूं येना वट्टू येयल्ले हय he don't know which part of the Africa he came but he knows we are from Africa. Okay. That's it. I see behind him you got this temple. ओके ओके In this temple that is set up, does it mean Christian cities can practice in this temple? Hindu cities can practice? Muslim cities can practice in this temple? No, only they can practice but no problem. They can practice. हॅलो म्हाजो टायम जालो Okay, he has to go. Okay, yeah, ना that's ना fine. टायम जालो Yes, that's fine. Thank you. Thank you very much. Yeah. No म्हळ्यार टायमूच करचें ते सांगू का ते काय नाला हेनी 20 वर्ष सोडणार हां हां सोडना सोडना This is the Hindi puja, the offerings of gifts to the gods at this temple. Here they're offering live chickens, coconuts, flowers, rice, all sorts. I've done my best to make sure that I do not show chickens being slaughtered here. Few chickens were slaughtered. A number of chickens were slaughtered. See, they are offering bananas, coconuts, nuts, rice, chickens, and they say Christians do make offerings as well, but Muslims don't, because Muslims, it's a very different religion. I think they will be offering that goat or that sheep as well. So that's not gonna be on this video. There's two actually, it's goats, two goats. A big one and a small one. How they offer the chickens, they just take them and or they pour water over the chicken first and then they slaughter it. They're going to do the same to the goat and that sheep over there. And once a chicken is slaughtered, they put it inside that bag to bleed to death. That bag is full of chickens. He's taken the chicken to the river to start washing them. They're getting ready to slaughter that poor goat in front of the temple. Oh my God, right on the neck. Over here they are cooking and washing the dishes.
Yes. Ah. Yes. Okay. What they cooking over there? Rice. That's all. I think so, rice. Okay. Namaste, ladies. Namaste. Namaste. There's no ghee, no butter here cooking? Ghee? Ghee, no, oil only. तसे नाही त्याने काय विचारले का म्हणलं तूप आणि सगळे यूज करतात का तुम्ही काय विचारलं कढियं की करतात तूप आणि ऑइल वगैरे पाणी सांगितलं आम्हाला नाही का? हां Oil नाही घालतात, ते oil घालतात. खे काय विचारून गेल्या का म्हणलं तो ते खायना गए हां हां तूप तूप घालणार हीच करतात का मग विचारता ना उपयोगतात का मला होय आम्ही उपयोग नाही नाही आता हंगा उपयोगसल्या काय विचारलं ना ना So where do they use ghee? They use ghee on what? No, they are not using here, but they will be their house. They will be using, Okay. not in here.